गौरी म्हणजे संपन्नतेची, समृद्धीची देवता। महाराष्ट्रात मोठ्या भावभक्तीनं गौरीचं पूजन केलं जातं। कुठे खड्याची, कुठे तेरड्याची, कुठे मुखवट्याची, तर कुठे उभ्या गौरीचं पूजन मोठ्या उल्हासामध्ये केलं जातं। गणेशोत्सवात घरोघरी गौरीचं आगमन झाल्यावर पवना धरण परिसरातील शेतकरी महिला भाताच्या बांध्यावर झिम्मा फुगडी खेळतात। त्यानंतर पारंपरिक गीतांवर फेर धरून नृत्य केलं जातं। शेतीच्या कामातून जरा उसंत मिळालेली असते, त्यामुळे गौरी आगमनाचा आनंद साजरा केला जातो। लातूरात मुखवट्यांच्या ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं। सडा रांगोळ्या घालून महालक्ष्मीचे मुखवटे सुपामध्ये ठेवून ज्येष्ठा गौरीचं पदपूजन केलं जातं। अनेक प्रकारची खेळणी, फराळाचं साहित्य, पुरणपोळी आणि 16 रानभाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो। कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी नववधूकडून ओवसा भरण्याचा सोहळा केला जातो। सुपात 5 प्रकारची फळं घेऊन, मिठाई घेऊन सुवासिनींना देण्यात येते। मुंबईच्या भांडूपमधील काळे कुटुंबियांनी गौराईचं उत्साहात स्वागत केलं। आकर्षक अशी फुलांची आरास करून नऊवारी साडी आणि वर फेटा बांधून गौराईला सजवण्यात आलं होतं। कोकणातल्या गणेशोत्सवात गौरी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कोकणात जशा प्रत्येक सणाला वाडीवाडीत, गावागावात वेगवेगळ्या प्रथा, रूढी पाहायला मिळतात, तशात अगदी गौरीच्या पूजनाच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात। तळकोकणात गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो। पण गौरी पूजनाच्या दिवशी कोकणातील मांसाहार करणाऱ्या अनेक घरात तिखटा सण साजरा होतो। या दिवशी गौरीला चक्क सागुती वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो। कोकणामध्ये जशी माहेरवाशीन आल्यावर आम्ही तिला गोडधोड घालतो किंवा तिखट खायला घालतो, म्हणजे वडे सागोती। तर तसंच आम्ही ह्या गौराईला, म्हणजे ती माहेरवाशीन आहे म्हणून तिला आम्ही गोड जेवण देतो, तिच्याबरोबर तिखट, म्हणजे त्या बघाल तर वडे सागोती, हा वडे सागोतीचा नैवेद्य आम्ही तिला दाखवतो। एकाच घरात गणपतीचा शाकाहारी नैवेद्य आणि गौरीचा मांसाहारी नैवेद्य दाखवण्यात येतो। गौरीचं आगमन म्हणजे कोकणातील महिलांकरता चैतन्य सोहळा असतो। जागरण, नृत्य, मंगळागौरीचे खेळ असा उत्साहाचा माहोल असतो। कोकणातील घराघरात, वाडीत गणेशोत्सव काळात लोककलेचं सादरीकरण पाहायला मिळतं। इतर काही वेगवान बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।